नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या चालू घडामोडी सिरीजचा राजकीय घडामोडीतला भाग 4 घेऊन येत आहोत. त्या घडामोडीमध्ये आपण प्रामुख्याने गेल्या 1 वर्षात म्हणजे 1 ते 1.5 वर्षात चर्चेत असणाऱ्या संविधानिक आणि वैधानिक संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे त्या संस्थेबद्दल एखादा नवीन अध्यक्ष निवडला गेला किंवा एखादी नवीन घडामोडी घडली असल्यास आपण त्याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर राजकीय घडामोडी भाग 4. सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त न्यूज मध्ये असणारी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थातच आपली सीबीआय, केंद्रीय अन्वेषण ब्युरो. याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले 1 एप्रिल 2023 ला सीबीआय ला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे IPS अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या डायरेक्टर पदी म्हणजे संचालक पदी नियुक्त करण्यात आले. हे आपले प्रवीण सूद आहेत. हे IPS अधिकारी आहेत आणि यांची सीबीआयच्या संचालक पदी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न असा पण येतो की यांनी कोणाला रिप्लेस केलंय, तर यांनी सुबोध कुमार जयस्वाल यांना त्यांनी रिप्लेस केलेलं आहे. तर सीबीआय बद्दल हे झालं बेसिक. आता हे सीबीआय न्यूज मध्ये असण्याचं कारण 60 वर्ष पूर्ण झाली आणि दुसरं म्हणजे प्रवीण सूद यांच्या संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर सीबीआयचा थोडासा आपण इतिहास पाहू. सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती आहे की 2 महायुद्ध झाली होती. एक 1914 ला सुरुवात झालं होतं आणि एक 1939 ला सुरुवात झालं होतं. तर 1939 ला जे युद्ध सुरू झालं होतं तेव्हा आपल्याला ब्रिटिश सरकारचं राज्य होतं आणि ब्रिटिश सरकारने म्हणजे ब्रिटिश भारत सरकारच्या युद्ध विभागात 1941 ला एक विशेष पोलीस आपण म्हणजे पथक तयार केलं होतं. आणि या पथकाचं काय काम होतं की द्वितीय विश्वयुद्धाच्या काळात युद्धाच्या संबंधित खरेदीमध्ये लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करणे. म्हणजे ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतात जो भ्रष्टाचार आलाय तो ब्रिटिशांमार्फतच आलेला आहे. तर भ्रष्टाचाराचं जे धोरण होतं त्या काळात युद्धाच्या काळात जे काही आपण वस्तू वगैरे खरेदी करायचो आपण म्हणजे ब्रिटिश सरकार हत्यारं वस्तू त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार व्हायचा आणि ते चेक करण्यासाठी एक विशेष पोलीसचं पथक म्हणजे ते नियुक्त केलं होतं. आणि तेच पुढे दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1946 नुसार एक भारत सरकारची एजन्सी म्हणून पुढे काम करायला लागले. आणि त्याचं काम काय होतं की भारत सरकारच्या शाखेमध्ये जे भ्रष्टाचार होतात म्हणजे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये जे भ्रष्टाचार होतात त्या आरोपांची चौकशी करणे. पुढे म्हणजे 1941 ला ब्रिटिश सरकारने याला स्थापन केलं. 1946 ला आपलं दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट कायद्यानुसार त्याला एक एजन्सी म्हणून नियुक्त केलं. आणि पुढे एक ठराव मांडला गृह मंत्रालयाने 1 एप्रिल 1963 ला आणि या ऑफिशियल नावासकट केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआय ची स्थापना करण्यात आली. सीबीआयच्या स्थापनेची शिफारस केली होती के संथानम कमिटीने आणि के संथानम कमिटीने शिफारस केली की भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती म्हणून सीबीआयची स्थापना करा. पुढे सीबीआयचं ब्रीद वाक्य विचारलं जाऊ शकतं उद्यमशीलता, निष्पक्षता आणि सत्यनिष्ठा. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा इंडस्ट्री, इम्पार्शियलिटी आणि इंटिग्रिटी. पुढे मुख्यालय आहे त्याचे नवी दिल्ली येथे. सीबीआय ही वैधानिक संस्था नाही, लक्षात ठेवा. वैधानिक संस्था आणि घटनात्मक संस्था मधला फरक आहे का? वैधानिक संस्था म्हणजे भारत सरकारने संसदेच्या कायद्यानुसार स्थापन केलेली एखादी संस्था म्हणजे वैधानिक संस्था होय. आणि घटनात्मक संस्था म्हणजे काय? भारतीय संविधानात ऑलरेडी त्याचा कलम नमूद असेल तर त्याला घटनात्मक संस्था म्हणतो. परंतु ना सीबीआय कायद्याद्वारे म्हणले ना सीबीआयच्या घटनेत कुठला कलम आहे. सीबीआय ला फक्त पॉवर जी आहे ती दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट कायद्यानुसार पॉवर भेटते. पण फक्त याला पॉवर भेटते परंतु यांनी या कायद्याची स्थापना झालेली नाहीये. तर हे फक्त गृह मंत्रालयाच्या एका ठरावाद्वारे स्थापन झालेली आहे. त्याच्यामुळे ही वैधानिक संस्था नाहीये. पण दिल्ली पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1946 ने त्याला तपास करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे वैधानिक संस्था नाहीये परंतु तिला पॉवर म्हणजे जी कार्य करण्याची क्षमता आहे ती त्याला या कायद्यानुसार भेटलेली आहे. पुढे सध्या सीबीआय ही भारत सरकारच्या कार्मिक, निवृत्ती वेतन आणि सार्वजनिक तक्रार मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा गृह मंत्रालयाच्या ठरावानुसार सीबीआयची जरी स्थापना झालेली असेल तरी सध्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सीबीआय येत नाही. आपल्याला बऱ्याच जणांना कन्फ्युजन वाटू शकतो कारण की सीबीआय मध्ये तुम्हाला असं वाटतं सीबीआय म्हणजे पोलिसांची एक ब्रांच आहे. परंतु जरी ती पोलिसांची एक ब्रांच टाईप असली तरी ती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही.
पुढे सीबीआयला माहितीचा अधिकार कायद्यातनं सूट देण्यात आलेली आहे. आरटीआय ऍक्ट मधनं सीबीआय बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. पुढे इंटरपोल नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ती काय करते, इंटरनॅशनल पोलीस याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे इंटरपोल. तर इंटरपोल संदर्भात इंटरपोल प्रत्येक देशात आपला काहीतरी समन्वय राखून असतं आणि भारतात इंटरपोल सोबत समन्वय राखणारी नोडल पोलीस एजन्सी म्हणजे सीबीआय आहे. पुढे सीबीआय बद्दल तुम्हाला एक माहिती महत्वाची सांगतो की जर सीबीआयला एखाद्या राज्यात चौकशी करायची असेल तर त्या राज्य सरकारची परवानगी लागते. आता बऱ्याच अशा बातम्या आल्या होत्या की बऱ्याच राज्यांनी सीबीआयला परमिशन, चौकशीसाठी परमिशन जी होती ती काढून घेतली होती. त्यामुळे सुद्धा सीबीआय ही सध्या न्यूज मध्ये होती. तर दिल्ली पोलीस स्पेशल इस्टॅब्लिशमेंट कायद्याच्या कलम 6 मध्ये राज्य सरकारच्या शिफारशीनुसार कोणत्याही राज्याच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारद्वारे सीबीआयला देण्यात येऊ शकतात. म्हणजेच काय रे, की समजा महाराष्ट्रात कुठला तरी गुन्हा घडलाय आणि जर सीबीआय चौकशी बसवायची असेल तर केंद्र सरकार निर्देश देते, परंतु राज्य सरकारच्या परवानगीनेच सीबीआय महाराष्ट्र राज्यात येऊ शकते. तर जर राज्य सरकारने परमिशन काढून घेतली तर सीबीआयला महाराष्ट्रात चौकशी करण्याचा अधिकार राहत नाही. पुढे न्यायालय सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकते आणि तपासाच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकतो. कधी कधी न्यायालयात जातात बघा लोक की एखाद्या खटल्याच्या संदर्भात तुम्ही सीबीआयची चौकशीची मागणी करतात, मग न्यायालय सीबीआयला आदेश देतं की तुम्ही चौकशी करा. पुढे सीबीआय केवळ केंद्रशासित प्रदेशामध्ये गुन्ह्याचा तपास स्वतः करू शकते. का? कारण की केंद्रशासित प्रदेश हे सीबीआय डायरेक्ट एंट्री मारू शकते. याचा मागं कारण आहे की केंद्रशासित प्रदेश हे केंद्राच्या अंतर्गत येतं आणि सीबीआय हे गृह मंत्रालयाचं सगळं ऐकून कामं करत असते. तसं गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही, परंतु मोस्टली गृह मंत्रालयाचं ऐकून सीबीआय सगळी कामं करत असते. पुढे लोकपाल कायदा 2013 नुसार सीबीआय संचालकाची नियुक्ती ही 3 सदस्यीय पॅनल नुसार ठरवली जाते. म्हणजे 3 सदस्यीय पॅनल असतं, ती निवड समिती असते. ती निवड समिती काय करते, राष्ट्रपतीला सल्ला देते आणि राष्ट्रपती मग सीबीआयच्या संचालकाची नियुक्ती करतात. त्या 3 सदस्यामध्ये कोण असतं, पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आणि भारताचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश असलेली समितीच्या शिफारशीनुसार सीबीआयची नियुक्ती केली जाते. पुढे दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट विधेयक 2021 द्वारे सीबीआय संचालकाचा कार्यकाळ कमाल 5 वर्ष करण्यात आलाय. म्हणजे सुरुवातीला तो 2 वर्ष असतो आणि नंतर कालांतराने तो 1-1 वर्ष वाढवण्यात येतो. म्हणजे एखादा सीबीआयचा डायरेक्टर झाला असेल त्याला सरसकट 5 वर्ष दिला जात नाही. 2 वर्ष त्याच्या कामाचा रिव्ह्यू करून मग पुढे 1-1 वर्षाने 5 वर्षापर्यंत त्याचा कालावधी वाढवण्यात येऊ शकतो. सीबीआयची बातमी झाली. पुढे नीती आयोग. नीती आयोग का न्यूज मध्ये? कारण की BVR सुब्रमण्यम यांचं नीती आयोगाचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. हे बघा, हे आहेत BVR सुब्रमण्यम. ठीक आहे. याच्या आधी CEO कोण होते तर परमेश्वरन अय्यर हे त्यांचं नाव होतं. सुब्रमण्यम यांच्या आधीचे CEO परमेश्वरन अय्यर. परमेश्वरन अय्यरच्या ऐवजी आता BVR सुब्रमण्यम यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता नीती आयोग थोडंसं बॅकग्राऊंड सांगणं गरजेचं आहे. नीती आयोग काय बाबा, ते भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताला रशियाचं प्लॅनिंग मॉडेल खूप आवडलं होतं. प्लॅनिंग मॉडेल, मग प्लॅनिंग मॉडेलच्या अंतर्गत रशिया जसं पंचवार्षिक योजना राबवत होती त्याचप्रमाणे भारताने सुद्धा पंचवार्षिक योजना राबवायचं ठरवलं होतं. आणि या पंचवार्षिक योजना आपण 1952 पासून 1951 पासून पंचवार्षिक योजना राबवत होतो आणि शेवटी 13 ऑगस्ट 2014 जेव्हा नवीन सरकार आलं त्यांनी 65 वर्ष असलेली योजना आयोग किंवा पंचवार्षिक योजना ही संस्था बंद केली आणि पुढे 1 जानेवारी 2015 ही तारीख लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2015 नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, इंग्लिश मध्ये नीट नाव बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे बदलत्या भारतासाठी राष्ट्रीय संस्था या आयोगाची स्थापना केली. एकदा आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला होता की नॅशनल इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूशन या फक्त एका शब्दात बदल करून आयोगाने प्रश्न विचारला होता राज्यसेवेला. तर हे नाव नीट लक्षात ठेवा. योजना आयोगाप्रमाणे नीती आयोग सुद्धा
भारत सरकारच्या कार्यकारी ठरावानुसार बनवण्यात आलेली आहे. म्हणजेच काय रे, नीती आयोग ही घटनात्मक संस्था नाहीये, कारण की संविधानात त्याचा कुठला कलम नाहीये, आणि वैधानिक संस्था नाहीये, कारण संसदेच्या ठरावानुसार संसदेच्या विधेयकानुसार त्याची स्थापना करण्यात आलेली नाहीये. फक्त एका मिनिस्ट्रीच्या, भारत सरकारच्या कार्यकारी ठरावानुसार त्याची स्थापना केली आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची फायनल, की नीती आयोग ही संविधानिक संस्था नाहीये किंवा वैधानिक संस्था नाहीये. पुढे, नीती आयोग हे भारत सरकारच्या धोरणात विचार मंथन करणारी एक प्रमुख संस्था आहे, आणि ती काय करते, भारत सरकारला सल्ला देते की बाबा तुम्ही डेव्हलपमेंटसाठी असं करू शकता, तुम्ही गरिबी हटवण्यासाठी असं करू शकता, तुम्ही शिक्षणासाठी असं करू शकता. फक्त सल्लादायी संस्था आहे. पुढे, सहकारी संघराज्यवाद, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि कमाल शासन किमान सरकार, मॅक्झिमम गव्हर्नन्स मिनिमम गव्हर्नमेंट या तत्वानुसार बॉटम अप दृष्टिकोनात, बॉटम अप अप्रोच. मी एक गोष्ट सांगतो, सहकारी संघराज्य म्हणजे काय, की भारतात एक केंद्र असतं आणि एक राज्य असतात. तर या राज्यांचं आणि केंद्राचं समन्वय राखण्याचं काम नीती आयोगद्वारे केलं जातं. याचा अर्थ काय, नीती आयोगमध्ये अध्यक्ष जे असतात ते पंतप्रधान असतात, आणि सदस्य म्हणजे सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात. मग यांची दरवेळेस बैठक होते, आणि या बैठकीत भारताला कसं डेव्हलप केलं जाईल याच्यावर विचारमंथन केलं जातं. म्हणून सहकार्य संघराज्यवाद. पुढे, मॅक्झिमम गव्हर्नन्स म्हणजे काय, जास्तीत जास्त शासन आणि कमीत कमी लोकांद्वारे. म्हणजे काय होतं, अनेक लोक एखाद काम करत असेल तर तिकडे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, कमी लोक हे जास्त कामं करू शकतात, या दृष्टिकोनातनं हे बनवण्यात आलेलं आहे. पुढे, बॉटम अप अप्रोच. पूर्वी काय व्हायचं, आदेशात्मक नियोजन केलं जायचं. आदेशात्मक नियोजन म्हणजे काय, केंद्रातनं काहीतरी नियोजनाची योजना आणायची, केंद्रातनं एखादी नियोजन आयोगद्वारे योजना आणणार आणि ती योजना वरून टाकली जाणार. त्याच्यामुळे तळागाळात सध्या काय चालू आहे हे न माहीत करून घेता केंद्राद्वारे आदेशातून ही योजना केली जायची. परंतु आता बॉटम अप अप्रोच म्हणजे खालून वर योजना येणार. मग खाली लोकांची काय डिमांड आहे याच्यानुसार नीती आयोग वरती सरकारला सल्ला देणार की बाबा तुम्ही असं असं करायला हवंय. पुढे, नीती आयोगाची संरचना. सगळ्यात पहिले अध्यक्ष पंतप्रधान, सध्या श्री नरेंद्र मोदी. पुढे, नियामक मंडळ. या नियामक मंडळामध्ये राज्याचे, सर्व राज्याचे मुख्यमंत्री असणार. विधिमंडळ असलेल्या संघ राज्य प्रदेशाचे काय असणार, मुख्यमंत्री, म्हणजे दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर. पुढे, इतर संघ राज्य जे आहेत, केंद्रशासित प्रदेश, त्याच्यात मुख्यमंत्री नाहीये, म्हणून कोण येणार, नायब राज्यपाल. अशा प्रकारे संघ राज्य कोऑपरेटिव्ह फेडरलिझम इकडे पार पडते. पुढे, क्षेत्रीय मंडळामध्ये एकापेक्षा अधिक राज्यांना किंवा क्षेत्राला प्रभावित करण्यासाठी विशिष्ट मुद्द्याला किंवा आकस्मिक विषयाची स्थापना केली जाते. क्षेत्रीय मंडळ म्हणजे काय बघा, हा आपला भारत आहे समजा, तर समजा हा नॉर्थ ईस्ट मधलं क्षेत्र आहे, याच्यावर प्रभावित होणारे मुद्दे, याच्यात कुठले प्रभावित मुद्दे आहेत, समजा हिंसा आहे, विकासाचा अभाव आहे, तर हे मुद्दे प्रभावित करतात. म्हणजे प्रभावित मुद्द्यांसाठी एक क्षेत्रीय मंडळ बनवण्यात आहे, जिकडे पंतप्रधान असतील बघा, पंतप्रधान याची स्थापना करतील आणि संबंधित क्षेत्रातील राज्याचे सर्व मुख्यमंत्री आणि संघ राज्य प्रदेशातील नायब राज्यपाल हे सगळे इकडे येतील. आणि याच्या अध्यक्षपदी नीती आयोगाचे अध्यक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी असतील. नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणजे कोण, पंतप्रधान. मग ते काय करतील, त्या क्षेत्रातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा करून उत्तरं काढण्याचा प्रयत्न करतील. समजा आता आपण हा क्षेत्र बघितला वरचा, तर इथं प्रॉब्लेम काय, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इथं पाण्याचा. समजा आपलं इकडे साऊथ मध्ये आले, तर साऊथ मध्ये जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यानुसार हे क्षेत्रीय मंडळे कार्य करतील. पुढे, विशेष निमंत्रण कोणाला असतं, पंतप्रधानाने नामनिर्देशित केलेल्या संबंधित विषयातल्या तज्ञ, विशेषज्ञ व व्यावसायिकांना विशेष आमंत्रण दिले जातं. म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टर मधली लोक आहेत त्यांचा सुद्धा सहभाग करून आपण त्यांच्या नॉलेजचा वापर करू शकतो. पुढे, संघटनेची पूर्णवेळ रचना. आता बघा, मी पूर्वी जे सांगितलं ते अर्धवेळ रचना होती. का, कारण की जेव्हा मीटिंग बसायच्या तेव्हाची सगळी एकत्र लोक यायची. पण नीती आयोग मध्ये एक बॉडी अशी आहे जी नेहमीच कार्यरत असते आणि नेहमी कार्यरत असून सरकारला सल्ला देण्याचं काम करते. यामध्ये अध्यक्षपद पंतप्रधान व्यतिरिक्त खालील सदस्य असतात. म्हणजे पीएम तर असणारच, परंतु इतर लोक कोण कोण आहे बघा. उपाध्यक्ष याची नियुक्ती पंतप्रधान करतात आणि ते कॅबिनेट मंत्र्याचा त्याला दर्जा असतो. उपाध्यक्ष सध्या कोण आहे, सुमन बेरी. ते सुमन बेरी आहे, त्यांचं नाव लक्षात ठेवा कारण की विचारलं जाऊ शकतं. दुसरं, पूर्णवेळ सदस्य कोण आहेत, यांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिला जातो. 4 पूर्णवेळ सदस्य आहेत. पुढे, अंशवेळ सदस्य म्हणजे काही काळासाठी येतात, नंतर ते चेंज केले जातात, ते कमाल 2 सदस्य असतात.
आता हे अंशवेळ सदस्य एक्सपर्ट असले पाहिजे. एक्सपर्ट म्हणजे अग्रगण्य विद्यापीठ, संशोधन संस्था किंवा इतर संबंधित संस्थांमधील पदसिद्ध तत्वावरील सदस्य असतात. पुढे पदसिद्ध सदस्य अजून दुसरे जे केंद्रीय मंत्रिमंडळातले लोक असतात. मग समजा गडकरी असतील, सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा एस जयशंकर असतील, हे जे चांगले लोक आहेत मंत्रिमंडळात, ते 4 सदस्य पंतप्रधानाद्वारे नॉमिनेट करून यांना पदसिद्ध सदस्य केले जातात. आणि लास्ट मुद्दा, मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आपण बघितलं जस्ट VVR सुब्रमण्यम यांना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नियुक्त केलेलं आहे, हे त्या बॉडीमध्ये असते. म्हणजे ही पूर्णवेळ संघटना, ती अर्धवेळ संघटना, आणि अशा प्रकारे ते केंद्र सरकारला सल्ला देण्याचं काम करतात. पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग का न्यूज मध्ये आहे? कारण की डॉक्टर मनोज सोनी यांना UPSC चे अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आलेली आहे. बघा, हे आहेत मनोज सोनी. पुढे आयोगाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य स्मिता नागराज यांनी त्यांना शपथ दिली. आता मनोज सोनी यांना शपथ कोण देतात? ऍक्च्युली राष्ट्रपती देतात, पण ज्यावेळेस राष्ट्रपती उपस्थित नसतात तेव्हा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेली व्यक्ती शपथ देऊ शकते. मग अशा वेळेस स्मिता नागराज यांनी त्यांना शपथ दिली होती. 2017ला हे UPSC चे सदस्य झाले होते आणि 2022 पासून ते अध्यक्षाचं कार्य पार पाडत होते, परंतु त्यांचा शपथविधी झाला नव्हता, म्हणून आता रिसेंटली शपथविधी झालेला आहे. बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग काय आहे? जसं आपण MPSCचा अभ्यास करतो महाराष्ट्रात लोकसेवक भरवण्यासाठी, तसं केंद्रात सेवक भरती करणारी ही मध्यवर्ती संस्था आहे. या संस्थेमार्फत IAS, IPS आणि IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या 3 सेवांसाठी केंद्र सरकारला जी गरज पडतात लोकांची, ती पुरवण्याचं काम केंद्रीय लोकसेवा आयोग करतात. ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे का? कारण की घटनेचा भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 या दरम्यान लोकसेवा आयोगाबद्दल सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही घटनात्मक संस्था, याच्यापूर्वी आपण एक पाहिली, ती घटनात्मक सुद्धा नव्हती आणि वैधानिक सुद्धा नव्हती, आणि त्याच्या आधी आपण अजून एक बॉडी पाहिली जी वैधानिक होती. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. संरचना. संघ लोकसेवा आयोगामध्ये भारताच्या राष्ट्रपतीने नियुक्त केलेले अध्यक्ष आणि इतर सदस्य असतात. आता इतर सदस्य किती असणार हे घटनेत नमूद केलेलं नाहीये, तर हे राष्ट्रपतीच्या विवेकाधिकारावर सोडण्यात आलेलं आहे. आणि राष्ट्रपतीच्या विवेकाधिकारानुसार सध्या अध्यक्षासह 9 ते 11 सदस्य असू शकतात. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा काय, की राष्ट्रपतीद्वारे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक केली जाते. सदस्य किती असतील हे घटनेत सांगितलेलं नाहीये, ते राष्ट्रपतीच्या विवेकाधिकारावर सोडण्यात आलेलं आहे. आणि राष्ट्रपतीनुसार सध्या 9 ते 11 सदस्य आहेत. आयोगातले जे निम्मे सदस्य आहेत ते केंद्र आणि राज्य सरकारमध्ये किमान 10 वर्ष काम केलेले असले पाहिजे, म्हणजे अनुभवी पाहिजे, असं नाही कुठलं नौख्याला उचलून आणलेलं आहे. पुढे आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार राज्यघटनेने राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. बघा, काही वेळेस काय असतं, राज्यघटनेद्वारे संसदेला दिलेला असतो अधिकार आणि काही वेळेस राष्ट्रपतीला दिलेला असतो. त्यामुळे या गोष्टी पण लक्षात ठेवा. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण यापैकी जे अगोदर होईल ते तुम्हाला करावं लागतं. आणि पुढे राष्ट्रपतीकडे ते राजीनामा पाठवू शकतात आणि कधीही पद सोडू शकतात. आणि राष्ट्रपतीला सुद्धा त्यांना काढण्याचा हक्क आहे. बघा, राष्ट्रपती राज्यघटनेच्या तरतुदीनुसार त्यांना काढू शकतात. पुढे खालील 2 परिस्थितीमध्ये राष्ट्रपती संघ लोकसेवा आयोगाच्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतात. कधी? जेव्हा अध्यक्षपद रिक्त होईल तेव्हा, आणि अनुपस्थितीमुळे तो कामे करण्यास अक्षम असेल तेव्हा. या 2 कारणासाठी आपण हंगामी अध्यक्ष नेमणूक करू शकतो. आता बघा, इथं खालील परिस्थितीमध्ये राष्ट्रपती केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही सदस्याला पदच्युत करू शकतात. सगळ्यात पहिले काय, तो नादार किंवा दिवाळखोर ठरला. तर दिवाळखोर म्हणजे काय, पैसे घेऊन पळून गेलेला आहे. पुढे पैशासाठी तिने इतरत्र नोकरी केली तर म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट. पुढे शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे तो पदावर राहण्यास सक्षम नसेल असं जेव्हा राष्ट्रपतीला वाटतं तेव्हा. त्याशिवाय राष्ट्रपती आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्याला गैरवर्तनाच्या कारणावरून पण काढू शकतो. पण त्याला गैरवर्तनाचा काढण्यासाठी त्याला एक अट आहे, ते म्हणजे तो डायरेक्ट नाही काढू शकत, त्याला सुप्रीम कोर्टचा सल्ला घ्यावा लागतो. बघा, तो सदस्यांची, राष्ट्रपती संबंधित सदस्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला कळवतो. आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केली आणि सर्वोच्च न्यायालयाला कळालं की त्यांनी काहीतरी गैरवर्तन केलंय
अशा वेळेस राष्ट्रपतीला ते सल्ला देतात आणि राष्ट्रपतीला तो सल्ला बंधनकारक करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला हा राष्ट्रपतीला बंधनकारक नाहीये. त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की काही मुद्द्यांवर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतात, परंतु सर्वोच्च न्यायालयाने जो काही सल्ला दिलाय तो राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. पण पूर्ण संविधानात एकच असा सिनॅरिओ आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, आणि तो म्हणजे आपलं जे लोकसेवा आयोग आहे त्याच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदच्युतीबाबत दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राज्यघटनेनुसार राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. पुढे केंद्रीय दक्षता आयोग कोण सध्या अध्यक्ष केलेले आहे? प्रवीण कुमार श्रीवास्तव. बघा, प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे. यांनी कोणाची जागा घेतली? सुरेश एन पटेल यांची. आणि डिसेंबर 2022 पासून श्रीवास्तव हे आयुक्त म्हणून कार्यकाळ सांभाळत होते, परंतु शपथविधी राहिला होता. आणि पहिले सीव्हीसी कोण आहेत? NS राव हे पहिले सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे. बघा, याचं काम काय म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करणे हे याचं प्रमुख काम आहे. बघा, केंद्र सरकारमधील भ्रष्टाचारास प्रतिबंध करणारी केंद्रीय दक्षता आयोग ही प्रमुख संस्था आहे. याची स्थापना एका कार्यकारी ठरावाने 1964 मध्ये झाली होती. म्हणजे ही वैधानिक संस्था आहे का? सध्या नाहीये. परंतु 2003 मध्ये संसदेने केंद्रीय दक्षता आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासाठी कायदा संमत केला. म्हणजे जेव्हा याची स्थापना झाली तेव्हा ती वैधानिक नव्हती, तेव्हा ते कार्यकारी ठरावानुसार त्याला सुरुवात केली होती. परंतु 2003 मध्ये संसदेने तो ठराव पारित केला आणि ती वैधानिक संस्था झाली. या आयोगाची स्थापना करण्यासाठी शिफारस भ्रष्टाचार रोखण्यासाठी के संथानम समितीने दिली होती. म्हणजे ज्या समितीने सीबीआयच्या स्थापनेची शिफारस केली होती, के संथानम, त्यांनीच केंद्रीय दक्षता आयोगाच्या स्थापनेची सुद्धा शिफारस केली होती. मग 1964 स्थापना कार्यकारी ठरावानुसार के संथानमनी शिफारस केली होती आणि 2003 मध्ये कायदा करून ह्याला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. आयोगाची संरचना ही एक बहुसदस्यीय संस्था आहे. म्हणजे काय? आयुक्त असणार, अध्यक्ष असणार आणि 2 सदस्य असणार किंवा 2 इतर आयुक्त असणार. एक मुख्य आयुक्त असणार आणि 2 इतर आयुक्त असणार. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेची विरोधी पक्षनेता अशी 3 सदस्यीय समिती असणार. या 3 सदस्यीय समिती नावाची शिफारस करणार राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपती त्यातनं एक मुख्य अध्यक्ष आणि 2 इतर अध्यक्ष किंवा एक मुख्य आयुक्त आणि इतर 2 आयुक्तांची नियुक्ती करणार. यांचा कार्यकाळ किती आहे? 4 वर्ष किंवा 65 वर्ष यापैकी जे आधी होईल ते. आणि कार्यकाळ संपल्यानंतर केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सेवेत नोकरी करण्यास ते पात्र ठरणार नाही. म्हणजे त्यांनी आपलं काम पारदर्शकपणे आणि नीट करावं आणि नंतर कोणाच्या फेवर मध्ये कुठला डिसिजन घेऊ नये म्हणून त्यांना इतर ठिकाणी नोकरी करण्यास मनाई केलेली आहे. सीव्हीसी आपला अहवाल राष्ट्रपतींना देते. सीव्हीसी ही सर्वोच्च दक्षता संस्था आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एक स्वतंत्र संस्था आहे, केवळ संसदेला जबाबदार आहे. छोटे पॉईंट झाले. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तपास यंत्रणा नाही. म्हणजे एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला असेल तर सीव्हीसी स्वतः जाऊन तपास करत नाही. तर सीव्हीसी काय करते? सीबीआयला सांगते की तपास करा किंवा त्यांच्याकडे एक मुख्य दक्षता अधिकारी आहे त्याला सांगते की तुम्ही जाऊन तपास करा. अशा प्रकारे आपण सीव्हीसी पाहिलेलं आहे. पुढे भारताचे महान्याय अधिकर्ता म्हणजे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. झालंय असं की विद्यमान सॉलिसिटर जनरल म्हणजे ऑलरेडी सध्या आहेत ते तुषार मेहता यांना मंत्रिमंडळाने अजून 3 वर्षाच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती केलेली आहे. बघा, हे तुषार मेहता आहेत, त्यांची पुन्हा नियुक्ती झालेली आहे. एक असतो सॉलिसिटर जनरल, दुसरा असतो अटॉर्नी जनरल. तर 2022 सप्टेंबर 2022 मध्ये ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांचं 3 वर्षासाठी भारताचे नवे अटॉर्नी जनरल महान्यायवादी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली होती? के वेणुगोपाल यांची. म्हणजे आपण इकडे दोन्ही मुद्दे कव्हर केले, तुषार मेहता सॉलिसिटर जनरल आणि आर व्यंकटरमणी अटॉर्नी जनरल. आता सॉलिसिटर जनरल काय मानलेलं? देशातील द्वितीय सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे कोण? सॉलिसिटर जनरल. पण द्वितीय हा आहे तर पहिला कोण? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया.
भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे अटॉर्नी जनरल, महान्यायवादी हा सॉलिसिटर जनरलच्या वर असतो आणि सॉलिसिटर जनरल याच्या अंडरमध्ये कार्य करतो. बघा, अटॉर्नी जनरलचे कार्यालय आणि कर्तव्य हे राज्य घटनेच्या अनुच्छेद 76 मध्ये नमूद केलेले आहे आणि कायदेशीर बाबीमध्ये ते सरकारला सल्ला देतात. तसंच सॉलिसिटर जनरल हा अटॉर्नी जनरलच्या खालचा असतो आणि तो सुद्धा कायदेशीर बाबीमध्ये सरकारला सल्ला देत असतो. सॉलिसिटर जनरलची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची नियुक्ती समितीद्वारे 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी केली जाते. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे काय, अटॉर्नी जनरलला संसदेच्या कामकाजात भाग घेता येतो. ठीक आहे. पुढे तो मतदान करू शकत नाही, म्हणजे तो संसदेच्या कार्यवाहीत भाग घेतो, की लोकसभेत जातो, राज्यसभेत जातो, तो भाषण देऊ शकतो, परंतु एखाद्या बिलवर मतदान करू शकत नाही. पण सॉलिसिटर जनरलला आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरलला संसदेत सहभागी होण्याचा अधिकार नाही. म्हणजे अटॉर्नी जनरल एक घटनात्मक पद आहे कलम 76 नुसार, त्याच्यामुळे त्याला सगळे अधिकार आहे. परंतु सॉलिसिटर जनरल हा दुय्यम आहे, त्याच्यामुळे त्याला इतके अधिकार देण्यात आलेले नाही. केंद्रीय माहिती आयोग, बघा हे आहेत हिरालाल समरिया, यांना काय केलंय, केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख म्हणून त्यांना शपथ दिले. मग आधी कोण होतं, YK सिन्हा, याला आपण म्हणतो चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर म्हटलं तरी चालतं. आता बघा, केंद्र सरकारने 2005 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केली होती. का केली होती रे, कारण की माहितीचा अधिकार आपल्याला देण्यात आला होता. मग माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी जर व्यवस्थित होत नसेल तर हे बघायचं काम कोणाला दिलं होतं, माहिती आयोगाला. मग माहिती, समजा तुम्ही एखादी माहिती मागितली आणि तुम्हाला माहिती पोहोचत नसेल तर तुम्ही माहिती आयोगाला तक्रार करू शकता आणि त्याच्यासाठी मग केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केली होती. पण ही कशानुसार केली होती, RTI कायदा 2005 नुसार केली होती. आणि त्याच्यामुळे ही घटनात्मक संस्था नाहीये तर वैधानिक संस्था आहे. एखाद्या कायद्याद्वारे पारित केलं असेल तर ते वैधानिक असतं आणि घटनेत जर कलम असेल तर ती घटनात्मक असते. केंद्रीय माहिती आयोग ही उच्चाधिकार संस्था असून ही संस्था आलेल्या तक्रारीमध्ये लक्ष घालते आणि अपीलांवर निर्णय देते. पुढे आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात, म्हणजे 1+10 अशी ही बॉडी आहे. त्याची नियुक्ती कोण करतं, 1+10 ची, तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेतील विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधानांनी नेमलेला केंद्रीय कॅबिनेट मंत्री अशी 3 सदस्यीय समिती असते. त्या 3 सदस्यीय समिती काय करतात, राष्ट्रपतीला शिफारस करतात आणि यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती काय करतात, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करतात. आता यांचं कशात तरी एक्सपर्ट असलं पाहिजे, कायदा, विज्ञान, सामाजिक सेवा हे वाचून पण होतंय. पुढे या व्यक्तीत संसद सदस्य किंवा कोणत्याही राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या विधिमंडळ सदस्य नसावेत, म्हणजे कोणताही तो आमदार किंवा खासदार नसावा. पुढे त्यांनी लाभाचं पद स्वीकारू नये, म्हणजे तो एक ठिकाणी केंद्रीय माहिती आयुक्त पण आहे आणि दुसरीकडे कुठेतरी नोकरी करतोय, हे नाही चालणार. पुढे राजकीय पक्षाशी संबंधित नसाव्या, कोणत्याही उद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्या नसाव्यात. फक्त ते सरकारी नोकरी टाईप आहे, तुमचं सगळं लक्ष हे माहिती आयोगाला जे काम दिलंय ते पूर्ण करण्यावर असलं पाहिजे. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांचा कार्यकाळ 3 वर्ष किंवा 65 वर्ष, 365. आतापर्यंत आपण जे पाहिले ते सगळे 565 होते, आता हे 365 आणि ज्यापैकी जे अगोदर पूर्ण होईल ते असतं. आणि जे फेर नियुक्तीसाठी पात्र नसतात हे आपण CVC बद्दल सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन बद्दल पाहिल्या गोष्टी. आता यांना काढायचं असेल तर कसं काढणार, तर जर तो दिवाळखोर निघाला, म्हणजे विजय माल्या निघाला, जर तो गुन्ह्यात अपराधी म्हणून सिद्ध झाला आणि राष्ट्रपतीच्या मते तो नैतिक अधपतनाचा गुन्हा करत असेल तर. पुढे जर तो इतरत्र वेतनावर काम करत असेल, जर तो शारीरिक आणि मानसिक दुर्बल असेल, जर तो आर्थिक आणि इतर हितसंबंध त्याचे गुंतले असतील आणि त्याचा परिणाम कामावर होत असेल, या सगळ्या 5 गोष्टीमुळे त्याला काढू शकतो. पुढचा मुद्दा असा की जर तो गैरवर्तन किंवा अक्षमता त्यांनी सिद्ध झाली असेल, अशावेळी राष्ट्रपती काय करतात, सर्वोच्च न्यायालयाला चौकशीचा आदेश देतात आणि सर्वोच्च न्यायालयाने चौकशीमध्ये सल्ला दिला की हा व्यक्ती काय करतोय, गैरवर्तन किंवा अक्षम आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा राष्ट्रपतीला सल्ला दिला तर राष्ट्रपतीवर आहे त्याला काढायचं का नाही. पण इथं आपलं जे ऑलरेडी UPSCचं पाहिलं त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाहीये. पुढे
मुख्य माहिती आयुक्ताचं वेतन, भत्ते आणि इतर सेवा शर्ती मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे असतात आणि माहिती आयुक्ताचे वेतन, भत्ते आणि इतर सेवा शर्ती निवडणूक आयुक्ताप्रमाणे असतात. या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे आता 2-3 कमिटी आहेत ज्या न्यूज मध्ये होत्या, त्यामुळे मी या स्लाइड मध्ये आणलं. अदानी समूह आणि अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग यांच्यात जो काही वाद झाला, म्हणजे काय, त्यांनी अदानीवर भयंकर मोठे आरोप लावले आणि त्या आरोप मध्ये अदानींनी आर्थिक फसवणूक केली असं त्यांचं म्हणणं होतं. ते कितपत बरोबर आहे हे चेक करण्यासाठी न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे म्हणजे AM सप्रे यांची समिती बसवण्यात आलेली आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. पुढे माननीय न्यायमूर्ती रुमी फुकन यांची एक समिती बसवण्यात आली. ती कशाला बसवली? बहुपत्नीत्व, पॉलिगॅमी संपुष्टात आणण्यासाठी आसाम सरकारने ही समिती बसवलेली आहे. मग रुमी फुकन समिती तुम्हाला डायरेक्ट विचारली जाऊ शकते. पुढचा मुद्दा, केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक इलेक्शन व्यवस्था म्हणजे एकाच वेळी इलेक्शन व्हावे याच्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवण्यात आलेली आहे आणि त्याचा सल्ला नुकताच आलेला आहे. त्या सल्ल्यानुसार त्यांनी असं म्हटलंय की आपण एक देश एक निवडणुका अवलंब करू शकतो, परंतु 24 पासून ते शक्य नाहीये. पुढच्या इलेक्शन पासून आपल्याला जमेल. मग त्यांनी त्याच्या भरपूर शिफारशी दिल्यात. त्या शिफारशी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढ्या महत्वाच्या नाहीये, परंतु ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती हे आपल्याला महत्वाचं आहे. मग यामध्ये कोण कोण होतं? स्वतः राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के. सिंग, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, हरीश साळवे खूप मोठे वकील आहेत. पुढे माजी दक्षता आयुक्त संजय कोठारी असे सगळे मेंबर होते. पुढे केरळ मधील 2 छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, वन लाईनरला येऊ शकतात. प्रादेशिक भाषेत निकाल देणारी पहिली उच्च न्यायालय म्हणजे केरळ उच्च न्यायालय आणि संपूर्ण ई प्रशासन साधणारं पहिलं राज्य म्हणजे केरळ राज्य. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इथं आपला हा लेक्चर संपत आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि लवकरच मी राजकीय घडामोडीचा 5वा भाग घेऊन येणार आहे. त्यात आपल्या वर्षभराच्या पूर्ण राजकीय घडामोडी संपलेल्या असतील आणि त्याच्यानंतर आपण आर्थिक घडामोडी किंवा पुरस्कार वगैरे असं काही महत्वाचं जे परीक्षेला येणार आहे त्या गोष्टी घेऊन येऊया. थँक्यू.